PS स्टोरीटेलर प्रधानचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. कथेचे नाव आहे मेड फॉर ईच अदर, भाग 10. लेखिका प्राची सुळे. आम्ही काय विचार करायचा? तुम्ही पोलीस आहात ना, तुम्ही शोधून काढा. कलावती फणकाऱ्यात बोलली. मॅडम, बाहेर लपलेला माणूस शोधू शकतो, पण घरातच लपून बसला असेल तर कसा सापडणार? भामरे असा बोलला आणि तिघांचे चेहरे बघण्यालायक झाले. ओ भामरे, तुम्हाला काय म्हणायचे आहे? नीट बोलाल का? पारस वैतागून बोलला. कसं आहे विश्वंभर साहेब आणि पारस साहेब, आपण देविकाला बाहेर शोधतोय, पण तुमच्या ओळखीच्या लोकांचं काय? तुमचे नातेवाईक असतील. देविका मोठी आहे, समंजस आहे. बाहेर फिरणं धोका असेल तर तिने नक्कीच यातल्या कुणाचा तरी सहारा घेतला असणार. तुमचा एवढा मोठा पसारा आहे, कितीतरी लोक असतील ना, कसं माहीत पडेल? एक मिनिट, तुम्ही काय बोललात हे तुम्हाला समजतंय? कलावती अजून रागात बोलली. भामरे गोंधळला. म्हणजे तुम्हाला काय सुचवायचे आहे? तिला हे सुचवायचे आहे की आपण देविका किडनॅप झाली आहे असे समजतोय, मानतोय, पण तुम्ही ती स्वतःहून घरातून पळून गेली आहे असे बोललात. विश्वंभरने कलावतीचं वाक्य पूर्ण करत म्हटले. मग बरोबरच आहे. लोकांना सांगायला ती किडनॅप झाले, पण प्रत्यक्षात तसंच झालंय का? मला सांगा, देविकाला तुम्ही मारणार आहात ही गोष्ट किती जणांना माहीत आहे? भामरेने उभं राहत विचारले. मला, बाबांना आणि आईला, पारसने उत्तर दिले. तुम्ही हा प्लॅन करताना कुठे होता? कुठे म्हणजे? घरातच असणार ना, पारस म्हणाला. मला असं विचारायचं आहे, म्हणजे तुमच्या खोलीत बसून बोललात की बाहेर लॉन गार्डनमध्ये बोललात की आणखीन कुठे? भामरे नीट समजावत बोलला. ह्यामध्ये थोडा वेळ गेला. तिघे काहीतरी आठवत होते. सांगा, कुठे बोललात? भामरेने पुन्हा विचारले. आता त्याचा संयम सुटत होता. हां, आठवलं, पारस एकदम बोलला. आम्ही रात्री उशिरा, म्हणजे 2 दिवस आधीच्या रात्री तिघे बोलत होतो, दुसऱ्या मजल्यावर. पारसने आठवून सांगितले. का? दुसऱ्या मजल्यावर का? एवढा मोठा बंगला आहे, तुमचे बेडरूम्स आहेत, तिथे का नाही बोललात? भामरेमधला धूर्त पोलीस जागा झाला होता. तसं विशेष कारण नव्हतं त्याला. मी त्या रात्री जेवल्यानंतर टेरेसवर गेलो होतो, हाच विचार करायला की देविकाचा काटा कसा काढायचा. मग खाली येताना समोर आई बाबा दिसले. त्यांचा बेडरूम पहिल्या मजल्यावर आहे, पण ते मला शोधत येत होते. मी त्यांना पाहिलं आणि आम्ही सरळ जे काही होते ते तिथेच बोलायला लागलो. तिथे म्हणजे कुठे? भामरेने पुन्हा विचारले. दुसऱ्या मजल्यावर. आणि कुठे? कलावती बोलली. दुसऱ्याच मजल्यावर देविकाचा बेडरूम आहे ना? भामरे प्रश्न विचारत होता. हो, टेरेसच्या जिना खाली उतरून आलो की दुसरी रूम. आणि बोलता बोलता पारसचे डोळे मोठे झाले. येस, आम्ही अगदी देविकाच्या बेडरूम समोर उभे राहून बोलत होतो. बोलण्यात एवढे गुंतलो की समजलंच नाही देविका रूममध्ये आहे. आम्ही बोलत होतो ते कदाचित तिने ऐकलं असावं, पारस बोलला. ऐकलं असावं नाही, 100% ऐकलंच आहे, आणि म्हणूनच ती पळून गेली आहे. माहीत नसतं तर आत्तापर्यंत ती वर आली असती. मला सांगा, त्या सकाळी ती काही वेगळं बोलली होती का? भामरेने परत प्रश्न विचारला. हो, येस, विश्वंभर काहीच बोलला. काय? भामरेने विचारलं. त्या दिवशी ती कुठेच बाहेर गेली नव्हती. आम्ही विचारलेही, आज क्लास नाही आहे का? तर म्हणाली, आज कुठलेच क्लास नाही आहेत, आणि ती घरातच होती. आत्ता समजलं. देविकाने तुमचं सारं बोलणं ऐकलं, विचार करून त्या दिवशी ती कुठेच बाहेर गेली नाही आणि व्यवस्थित प्लॅन करून पळाली, म्हणूनच तिचा शोध लागत नाहीये. भामरे परत मूळ मुद्द्यावर येत बोलला. तिघांचे चेहरे गंभीर झाले. गप्प राहून विचार करत होते. देविकाला कसं आणि कुठे शोधायचे? इन्स्पेक्टर, आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. शोधा तिला, नाहीतर आम्ही बर्बाद होऊ. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाईल, कलावती पडेल आवाजात बोलली. मी माझे प्रयत्न करणार आहे, पण तुम्ही सुद्धा तुमच्या परीने शोध घ्या. तुमच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये, ओळखीच्या लोकांमध्ये चेक करा. थोडेच दिवस राहिलेत. भामरेने तिघांकडे पाहिलं आणि येतो असं म्हणून तो निघून गेला. भामरे गेल्यावर तिघे कितीतरी वेळ तो गेलेल्या दिशेकडे बघत राहिले. कलावतीचा फोन वाजला. तिने पाहिलं. स्क्रीनवर कनिका कॉलिंग येत होते. तिने पटकन फोन उचलला. हॅलो कनी, बोल ना, ती म्हणाली. आई, सापडली की नाही ती बया?
कनिकाने विचारले. नाही ग, कुठल्या बिळात लपले कळतच नाहीये. पोलीस तपास चालू आहे. कलावती सुस्कारे सोडत बोलली. बरोबर संधी साधून पळाले ती. मी सांगते बघ, तिच्या बड्डेच्या दिवशी हजर होईल आणि तसंच झालं नाही तर आपण कायमचे आश्रित राहू. बाबांनी विक्रमच्या आई बाबांना काय सांगितले आहे माहिती आहे ना? सारखं मला विचारत असतात, 50 लाख कधी देताय तुझे बाबा? काय उत्तर देऊ? कनिका निराश स्वरात बोलली. हो ग बाळे, नको काळजी करूस, आम्ही आहोत ना, करतो काहीतरी. वाटलं तर ये भेटायला इथे. व्यंकटेश भाऊजींना पण भेटशील, तेवढेच खोटं सांत्वन होईल. तिला खुश करत कलावती म्हणाली. बरं, उद्या येईन भेटायला. विक्रमलाच घेऊन येते, कनिका बोलली व फोन कट केला. कलाने फोन सोफ्यावर फेकून दिला. विश्वंभर आणि पारस दोघांनी तिला काही विचारले नाही. त्यांची इच्छाही नव्हती कनिका काय म्हणाली ते ऐकायची. चला झोपायला जा आता, खूप रात्र झाली, पारस जिन्याकडे जात बोलला. कलावती आणि विश्वंभरी त्यांच्या रूममध्ये गेले. सकाळच्या गार वाऱ्याने देविकाचे डोळे जड होऊ लागले. तिला झोप येऊ लागली. 1-2 वेळा डुलकी लागली आणि चुकून तिचा तोल अभिरकडे गेला. परत जागी झाली. बाजूला अभिर असल्यामुळे ती खिडकीजवळ अंग आखडून बसली होती. झोपेचा अंमल जास्त होता आणि कितीही प्रयत्न केला तरी देविकाचे डोळे बंद होत होते. शेवटी अर्धवट झोपेत तिचं डोकं त्याच्या खांद्यावर विसावले. देविकेच्या झालेल्या स्पर्शामुळे अभिर भावरला. ती झोपेत असल्यामुळे तो तिला खिडकीकडे ढकलू शकत नव्हता. तो तसाच बसून राहिला. थोडा वेळ जातो तोच अभिरचा फोन वाजला. एका हाताने देविकाचं डोकं पकडत त्याने जीन्सच्या खिशातून मोबाईल काढला. स्क्रीनवर नाव बघितले आणि त्याच्या हाताला कंप सुटला. आबांचा कॉल होता आणि कुठल्याही परिस्थितीत तो घेणं भाग होते. त्याने फोन कानाला लावला. हॅलो आबा? आबाच्या पोरा, अरे हायस कुठं? जितूला फोन केला तो त्याच्या घरी पोचला, पर तू कुठं आहेस? आणि बापाला एक फोन करवाना होय? काय म्हणतो मम्मी? आबांचा राग मिश्रित आवाज ऐकून अभिरला घाम फुटला. आबा ते मी, अरे काय ते मी, नीट बोलतो का आता? आणि मला एक सांग, तू जित्या संग का नवं आलास? कसलं काम काढलं हाय आमासनी बी सांग जरा. बरं राहिले तर राहिलं, किमान फोनवर सांगावं होय की नाही? आबांचा राग जातच नव्हता. होय आबा बरोबर. ते काय झालं, इथे पुण्यात अचानक माझा पंजाबचा मित्र भेटला. खूप वर्षांनी भेटलो, सोडायलाच तयार नव्हता. मग थांबावं लागलं, म्हणून तर जितूला पुढे कॅश घेऊन पाठवून दिले. पैका कुठं नाही जात बघ, माणसं अचानक हरवतात. आम्ही, तुझी आई, बाकी सारी काळजीत होतो. कळलं की जीवाला घोर राहत नाही, आबा बोलले. आबांच्या आवाजातली काळजी स्पष्ट कळत होती. सॉरी आबा, आल्यावर मी सगळं सांगतो तुम्हाला. अजून एक सांगायचं होतं आबा, अभिर सावकाश बोला. काय ते सांग की. आबा, तो पंजाबी मित्र माझ्याबरोबर आहे. मी कोल्हापूरलाच येते आणि तोही बरोबर आहे. खरं म्हणजे त्याच्या घरी एक मोठा प्रॉब्लेम झालाय व त्याला मदतीची गरज आहे. पैशांची नाही. मी त्याला आपल्या घरी आणतोय. आबा आणू ना? अभिरने विचारलं. त्याला माहीत होते त्याचे आबा पैशांपेक्षा माणुसकीला किती महत्त्व देतात. ते नाही म्हणणारच नाही. आणि तसेच झाले. ठीक आहे, घेऊन ये, मग बघू काय ते, आबा बोलले आणि त्यांनी फोन कट केला. हुश. अभिर रिलॅक्स झाला. कोल्हापूरला पोचल्यावर आबांना काय सांगायचे याचा तो विचार करत होता. अभिरला माहीत नव्हते त्याच्या आवाजाने देविका जागी झाली होती व तो जे काही बोलला ते सारं तिने ऐकलं. आता कोल्हापूरला नवीन कुठलं संकट उभं राहतंय हा विचार तिची झोप उडून गेला. हुश. अभिर रिलॅक्स झाला. कोल्हापूरला पोचल्यावर आबांना काय सांगायचे याचा तो विचार करत होता. अभिरला माहीत नव्हते त्याच्या आवाजाने देविका जागी झाली होती व तो जे काही बोलला ते सारं तिने ऐकलं. आता कोल्हापूरला नवीन कुठलं संकट उभं राहतंय हा विचार तिची झोप उडवून गेला. कोल्हापूर आले. देविकाची छोटी पण छान झोप झाली. उठण्याआधी तिने स्वतःची मिशी चाचपडून पाहिली. हे करताना तिला तिचेच हसू आले. कॅप नीट केली व अभिरच्या मागून ती खाली उतरली. तिचेच शहर, पण आता ती या शहरासाठी अनोळखी असणार होती. अभिरला जितूला कॉल करून बोलावून घ्यायचे होते, पण तो विचार रद्द करून त्याने रिक्षाला हात केला. रिक्षा आली. ड्रायव्हरने अभिरला लगेच ओळखले. काही न विचारता त्याने रिक्षा स्टार्ट केली. पाटील अंगण, मोठा फलकच त्या वाड्यावर लावला होता. देविका कोल्हापुरात मध्यवर्ती भागात शहरात राहत होती. अभिर शहरापासून लांब राहत होता. या भागात अजूनही वाडे होते. रिक्षा पाटील अंगण वाड्यासमोर थांबली. रिक्षावाला अभिरकडून पैसे घ्यायला तयारच नव्हता. अभिर दादा, आबासाहेबांचे लय उपकार आहेत.
पैसे नको. पण अबीरने काही न बोलता त्याच्या हातात पैसे ठेवले व त्याच्या पाठीवर थोपटून देविकाला घेऊन तो वाड्याच्या दारातून आत आला. पाटील अंगण नाव वाचून देविकाला मौज वाटली. आत पाऊल ठेवता तिची छाती दडपली, भीतीने गोठली. पोशाख करणं आणि त्या पोशाखावर हुकूम भूमिका करणं यात खूप तफावत असते हे तिला लगेच कळून चुकलं. त्याने भीतच अबीरकडे पाहिलं. घाबरू नकोस, मी घेईन सांभाळून, तू शांत राहा. बोललीस तरी थोडा जाडा आवाज काढ, अबीर बोलला. देविकाने अंगणात नजर फिरवली. वाड्याचा दर्शनी भाग होता तो खूपच मोठा. डाव्या बाजूला बसायला सिमेंटचे सोफे बनवले होते. त्यांचे थोडं पुढे बाजले टाकले होते. त्यावर काहीतरी वाळवण होते. उजव्या बाजूला बाहेर जायला छोटा गेट होता. तिथून गायींच्या हंबरण्याचा आवाज येत होता. गोठा असावा, पण तो भागही वाड्याला जोडलेला होता. काही गडी माणसं तर बाहेर काम करत होती. तेवढ्यात एक मध्यमवयीन स्त्री डोक्यावर पदर घेऊन बाहेर आली. हातात सूप होते व ती समोरच येत होती. अबीरला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर मोठं हसू पसरले. अय्या, अबीर भाऊजी कधीपासनं येऊन उभे राहिल्यात, हाक तरी द्यायची. तिने हातातलं सूप बाजल्यावर ठेवले व आत बघत आई म्हणून हाक मारली. वहिनी असू दे, मी येतच होतो आत, अबीर तिला थांबवत बोलला. पण तेवढ्यात उंची नऊवारी साडी नेसलेली एक स्त्री बाहेर आली. डोक्यावर पदर, कपाळावर लाल मोठं कुंकवाचा टिळा आणि नाकात नथ, गोरी पान आणि सुंदर असलेली ती स्त्री अबीरची आई असावी असं देविकाला वाटले. तिच्या आणि अबीरच्या चेहऱ्यात साम्य होते. तिला पाहून अबीर पुढे झाला आणि तिच्या पाया पडला. काय म्हणावं आता, कशापायी उशीर झाला, तिने अबीरच्या गालावरून हात फिरत म्हटला. बहुतेक आईला आबांनी सांगितले नसावे, अबीरने विचार केला. आई, माझा मित्र आलाय, आज जाऊया का? हो चला. नंदा जा, गुळपाणी आण, आई म्हणाली. जी आणते. सगळे आत आले. नंदा कुठेतरी गुडूप झाली. आतलं वर्णन काय सांगावे. वाडा जसा बाहेरून भव्य होता तितकाच आतून भव्य आणि दिमागदार होता. खूप मोठ्या साईच्या बैठका, सोफे, खुर्च्या होत्या. आई, आबा कुठे आहेत? गच्चीत आहे ती, सूर्यनमस्कार करून येतील. बस तू. आणि तुझा हा मैतर काय नाव आहे? आईने विचारले. सितारा सिंग, अबीर पटकन बोलला. हे कुठलं नाव म्हणायचं? आईला हसू आले. देविकाने ते पाहिलं आणि न पाहिल्यासारखं केलं. आई, तो पंजाब राज्यातला आहे, इथून खूप लांब आहे ते. पण अबीरला पुढचं काही सांगावं लागलं नाही, कारण नंदा गुळ आणि पाणी घेऊन आली. दोघांच्या हातावर गुळाचा खडा ठेवला व पेल्यात पाणी दिले. दोघांनी गुळ खाल्ला व पाणी पियाले. नंदा सारखी देविकाकडे कुतूहलाने बघत होती. तिला असं बघताना देविकाला टेन्शन आलं. ती उगाचच डोक्यावरची कॅप दाबत होती, ओठावरून हात फिरत होती. पुढे कसं होणार याची तिला हुरहुर लागून राहिली. जिन्यावर खडखड आवाज आला आणि साऱ्यांनी तिथे पाहिलं. पांढरशुभ्र धोतर, त्यावर पांढरा झब्बा आणि डोक्यावर पांढरी टोपी, पिळदार मिशा आणि करारी गुरापान चेहरा असलेले आबासाहेब पाटील खाली उतरत होते. त्यांना पाहून आई आणि नंदाने डोक्यावरचा पदर सारखा केला, तर अबीर आणि देविका उठून उभे राहिले. आबा आले. अबीरने त्यांना वाकून नमस्कार केला. सुखी राहा, ते बोलले व तिथल्या एका मोठ्या चांबड्याच्या खुर्चीत बसले. आबा, मी म्हणालो ना, माझा पंजाबी मित्र तो हा सितारा सिंग, अमृतसरला असतो, तो म्हणाला. आबांनी देविकाला पायापासून ते डोक्यापर्यंत न्याहाळले. तुमचा यो दोस्त लईच नाजूक दिसतो या. आम्ही तर ऐकलंय की पंजाबची लोक लई उंचपुरी न तगडी असतात, मग हे असं पाप्याचे पितर कसं? आबा रोखठोक बोलले. त्यांचा गैरसमज झाला होता की ह्या पंजाबाला कुठून आपली मराठी भाषा समजणार. आबा, आता प्रत्येकाची अंगकटी सारखी थोडीच असते ना, हा जरा असाच नाजूक आहे. अबीरलाही बोलताना दडपण येत होते. अजून कोणी प्रत्यक्ष देविकाशी बोललं नव्हतं, पण काही सांगू शकत नव्हते. कुठल्या तरी खोलीतून एका छोट्या मुलीचा आवाज आला आणि एक छोटी जेमतेम 5 वर्षांची मुलगी दुडू धावत आबांकडे आली आणि त्यांच्या मांडीवर बसली. ती मुलगी अतिशय गोड आणि सुंदर होती. तिचे कुरळे केस जणू त्या नटखट कृष्णकन्हैयाचीच आठवण करून देत होते. अरे सईबाई, उठल्या का? झाली का झोप? आबा तिचा पापा घेत बोलले. हो, आम्ही पण दात साफ केले, ती तिच्या बोबड्या बोलात बोलली. अरे वा, खूप छान. आता सईबाई काय करणार? आबांनी विचारले. आता दूध पिणार, मग शंभो करणार, सईने गोड आवाजात उत्तर दिले. देविकाला सई खूप आवडली. किती गोड मुलगी आहे, तिच्या मनात येऊन गेले. सईने अबीरकडे बघितले आणि आबांच्या मांडीवरून उतरून ती धावत त्याच्याकडे आली. अबीरने फुलासारखं तिला उचलून घेतले आणि तिचे लाड केले. सई, गुड मॉर्निंग, तो म्हणाला. त्या बदल्यात सईने अबीरच्या गालावर पापी दिली. काका, हा कोण? तिने देविकाकडे बघत विचारले. हा माझा मित्र आहे,
आणि तो आपल्याकडे राहणार आहे. तू त्रास नाही द्यायचा हां, अबीरने तिला प्रेमाने म्हटलं. नाही देणार, सई म्हणाली. नंदा सईला आत किचनमध्ये घेऊन गेली. बसा सितारा सिंग, हिथं महाराष्ट्रात कसं येणं केलं? तुमचे कोण कोण सगळे संबंधी राहतात क्या? आबांनी प्रश्न विचारले, पण त्यांना काय उत्तर द्यावे याचा देविका विचार करत होती. तोच अबीर बोलला, आबा, सितारा सिंगला मराठी बोलता येत नाही, त्याला हिंदी बोलता येतं आणि समजतंही. अबीरला माहीत होते आबा आणि आई मराठीशिवाय कुठलीही भाषा बोलत नसत. आबा तर त्यांच्या बिझनेस संबंधीसुद्धा लोकांच्यात मराठीतच बोलत. आर त्याच्या, जाऊ दे मग, तुझा मैतर काय आमच्याशी बोलू शकणार नाही. असू दे. बरं, आता न्यारी करा आणि थोडा आराम करा. जितूला टेम्पो आपल्या गोडाऊनमध्ये लावायला सांग आणि कॅश हापिसात जाऊन जमा करायला सांग. आज 5 टेम्पो बाहेर गेलेत. अभिजित असेल तिथं. तू घरीच आराम कर आणि तुझ्या या दोस्ताला बी करू दे. आमच्या झेडपीमध्ये काम आहे, तिथे जाऊ. सांच्याला बोलू मग, आबा म्हणाले. नंदा आणि आई न्याहारी घेऊन आल्या. आबा आणि दोघांनी न्याहारी केली. आई, वरचा रूम ह्याला देतो, अबीर बोलला. अरे कशाला वरचा रूम द्यायचा? तुझा दोस्त आहे तर तुझ्याच खोलीत राहील की. त्याला आपल्या कोल्हापूरबद्दल सांग. एवढा लांबचा दोस्त आणि त्याला एकटं कशापायी सोडतोय? राहू दे तुझ्याच खोलीत. तसं बी तुझी खोली खूप मोठी आहे, आबा बोलले. पण हे ऐकून पाणी पित असलेल्या देविकेला जोरदार ठसका लागला. एवढा की डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. अरे बघतोस काय, तिच्या पाठीवर धपका दे, आई पटकन बोलली. अबीरची मोठी पंचायतच झाली. देविकेला कसा हात लावायचा या विचारात तो पडला. पण आईने असं बोलता देविकेला पुन्हा खोकल्याची उबळ आली. बिचारी देविका. अबीरने मग कसा तरी त्याच्या पाठीवरून हात फिरवला व झटक्यात काढला. काय झालं? करंट लागलं की काय? आबा अबीरकडे चमत्कारिकपणे बघत बोलले. तो काहीच बोलला नाही. न्याहारी संपवून आबा उठले. आमच्या आंघोळीला पाणी काढा, आईकडे बघून बोलले. आई आणि आबा आतमध्ये निघून गेले. तिथे फक्त अबीर आणि देविका राहिले. दोघांना कळत नव्हते कसं रिॲक्ट व्हावं. आपल्यामुळे अबीरला खोटं बोलावं लागत आहे आणि असले दिव्य पार पडावे लागत आहे. सर्वात विचित्र परिस्थिती ही होती की दोघांना एकाच रूममध्ये राहावं लागणार होतं. देविका यातून लवकर मार्ग काढायला हवा, ती स्वतःला बजावत होती. तुला फ्रेश व्हायचं असेल तर हो आणि थोडा आराम कर, अबीर फक्त तिला ऐकू जाईल इतक्या हळू आवाजात बोलला. त्या आवाजाने सुद्धा देविका दचकली. माझी रूम दाखवतो, मी तुझ्यासाठी कपडे खरेदी करून आणतो, अबीर बोलला व उठला. देविकाही उठली. क्रमश. कथा आवडत असेल तर नक्की प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनल आणि हाईप बटनला प्रेस करायला विसरू नका.